न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। जेऊर कुंभारीत शिष्यवृत्तीतील गुणवंत विद्यार्थी व पालकांचा भव्य गौरव सोहळा, मान्यवरांची प्रेरणादायी उपस्थिती। कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरमेवस्ती येथील गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला। श्री मारुती मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे मॅनेजर भीमराज वक्ते होते। प्रमुख पाहुणे म्हणून RPI प्रदेश सचिव दीपकराव गायकवाड, उपसरपंच जालिंदर चव्हाण, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन कोंडीराम वक्ते, व्हाईस चेअरमन दादासाहेब चव्हाण, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किशोर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड, संदीप राऊत तसेच सामाजिक कार्यकर्ते कैलास चव्हाण, सतीश वक्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते। शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। यावेळी भीमराज वक्ते यांनी शिक्षण, शिस्त आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित केले, तर दीपकराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणाची वाढ धरावी असे आवाहन केले। कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती। प्रतिनिधी मधुकर विटे, कोपरगाव। आणि शिक्षकांचंही आपल्या संपूर्ण जेऊर कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आपण टाळ्या वाजवून हार्दिक अभिनंदन करतो। 2026 आज या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचे या ठिकाणी कौतुक करण्यात आले जेऊर कुंभारी। तर सर्वप्रथम मला पण माहीत नव्हतं, पण किशोर भाऊ यांचा मला अचानक फोन आला म्हणजे आपलं असं ठरलंय का ज्या आपल्या शाळेतून गिरमेवस्ती शाळेतून जे विद्यार्थी या ठिकाणून परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले आहे त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपलं नाव कमवलेलं आहे, असं आपल्या त्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। तर मला ते मनात खरंच कौतुकच केलं त्यांनी त्यांच्या मनात ही कल्पना आली आणि त्यांनी हा कार्यक्रम ठेवला आहे। आपल्याच कोणाच्या जरी मनात कल्पना येऊन आपण तो सर्व संघटित होऊन हा कार्यक्रम करायला पाहिजे होता, पण तो त्यांनी केला। मी त्यांचं सर्वप्रथम सर्वांचं कौतुक करतो त्या कमिटीचं। आणि हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या आजच्या अध्यक्षाच्या परवानगी घेऊन पुढे बोलतो। आज जे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांनी जे नावलौकिक केलं जेऊर कुंभारीचा या ठिकाणी 5वीला मी इथं बघत असताना त्यांनी प्रत्येक खेळात तर भाग घेतलाच आणि खेळात भाग घेऊन त्या खेळामध्ये सुद्धा त्यांनी आपलं नावलौकिक केलेलं आहे। आणि ह्या शाळेची एक आता आपलं नावलौकिक होत चाललेलं आहे। 2 आपल्या शाळेत अजून 2 शाळा आहेत अशा प्राथमिक, आतापर्यंत कुठं कोणाचं नाव आलेलं नाही, पण ह्या शाळेने आपलं नक्कीच नाव कमवलं। त्यात आज या मारुती मंदिरचं या ठिकाणी नाव निघालं। तुम्ही असे पुढं प्रगती करत राहू, तुमच्या आईवडिलांची पुण्य तुमच्या पाठीमागं असो आणि त्यांचे पण या ठिकाणी हातभार आहे। आईबापांची मी या ठिकाणी त्यांची पण कौतुक करतो, आजी असो, आजा असो किंवा आईवडील असो। आणि सर्वप्रथम सर्वजण आपण या ठिकाणी जमतात, सर्व मान्यवर या ठिकाणी आहे, सर्व पालक लोक आहेत आणि सर्वप्रथम या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला त्यांचं पण या ठिकाणी कौतुक करतो। आणि माझ्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला आज या सर्व व्यक्तींनी सत्काराचं जे आमंत्रण दिलं त्याप्रमाणे आपण सगळे आलात, सत्कार पण झाले। तर अशा यावेळी आपण या शाळेचे छोटे छोटे विद्यार्थी आहात आणि तुम्ही गुणवत्ता परीक्षेमध्ये चांगले मार्क पाडले आहेत आणि तुम्हाला शिष्यवृत्ती पण मिळणार आहे। तर अशा या कार्यक्रमाप्रसंगी आपण सर्वजण हजर राहिलात, मी सर्वांनी या ठिकाणी खूप सहयोग केला। मित्रांनो, विद्यार्थी अवस्था ही अत्यंत म्हणजे निरागस असते की तिथं राग नसतो, लोभ नसतो, भविष्याची फार चिंता नसते। परंतु आता तुम्ही 4थी 5वी पर्यंत आलात तर तुम्हाला कुठेतरी या गोष्टीची आता चिंता करायला पाहिजे की आपण काहीतरी बनलं पाहिजे, शाळेत आपण शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे, एकमेकाचे बाकीचे गुणदोष काढण्यापेक्षा की आपण अभ्यास केला पाहिजे आणि चांगले मार्क मिळवून आपण वरच्या वर्गात गेलं पाहिजे। मित्रांनो, हे आज
जे तुम्हाला हे तुमचा जो सत्कार होतो तो म्हणजे अतिशय खूप मोठी हे आहे, पर्वणी आहे की या ठिकाणी तुमचा त्यावेळी आम्ही पहिली दुसरी तिसरीला होतो त्यावेळी पालक सगळे अडाणी होते, होते, त्यांना माहिती नव्हतं. मी पण ह्या तुमच्या गिरगावसी शाळेतच शिकलो पहिली दुसरी तिसरीपर्यंत आणि मग आम्ही खालच्या शाळेत गेलो. तर ज्यावेळी मी 7वीला होतो त्यावेळी 7वीला मी केंद्रामध्ये कोपरगाव केंद्रामध्ये दुसरा आलो होतो. म्हणजे आम्ही पहिला डॉक्टर क्षत्रिय होता आणि दुसरा अजून एक होता आणि दोघं एकच सारखेच मार्क पडून आम्हाला मार्क पडले होते. त्यावेळी 72% वगैरे असे मार्क पडले होते. तर त्यावेळी लहानभाऊ अण्णा हे होते सरपंच होते आणि आपले तुळशीदास पाटील चव्हाण हे उपसरपंच होते. तर त्यांनी यावेळी माझा सत्कार केला आणि मला त्यावेळी 10 रुपयाची त्यांनी बक्षीस दिलं होतं. तर ते 10 रुपयाचं बक्षीस अजूनही माझ्या हृदयात आहे की त्यामुळं मी काहीतरी बनलो. पुन्हा विद्या शाळेमध्ये प्रथमच राहिलो, 11वीपर्यंत प्रथम राहिलो. पुन्हा ॲग्रिकल्चर कॉलेजला गेलो तिथेही प्रथमच राहिलो. तर ही एक मालिका आहे की तिचं आपण हे घेतलं पाहिजे की आपल्याला एखादे सत्कार केला तर त्या सत्काराची आपण जाण ठेवली पाहिजे की आपण याप्रमाणे काम केलं पाहिजे. आपण शिक्षकांशी चांगलं वागलं पाहिजे, विद्यार्थ्यांशी चांगलं वागलं पाहिजे, आई वडिलांशी चांगलं वागलं पाहिजे, पालकांशी चांगलं वागलं पाहिजे आणि जे शेजारी पाजारी आहेत त्यांच्याशी पण आपण चांगलं वागावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन. आणि इथून पुढं तुमचा हा आलेख आहे हा वाढतच चाललेला आहे की तुम्ही पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरी, नंतर 6वी. तर अशा गोष्टी होतच राहणार आहे, तुम्ही मोठे होत जाणार आहे आणि तुम्हाला या पद्धतीने आपल्या करतो. आजच्या छोट्या खाली कार्यक्रमामध्ये जरी छोटा खाली कार्यक्रम आहे म्हणून तर भविष्य उज्ज्वल आहे. शिक्षणाची पायरी सुरुवात असते आणि त्या गोड कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय वक्ते साहेब त्याप्रमाणे आपल्या सोसायटीचे चेअरमन कोल्हे काका वक्ते, त्याप्रमाणे आपले माजी ग्रामपंचायतीचे उपसरपंच जानक पाटील चव्हाण राऊत साहेब, त्याप्रमाणे आपल्या सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन माजी आहे गौरव चव्हाण, आपले पटेल साहेब, त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सचिव किशोर गायकवाड, तसेच सर्व जनप्रतिनिधी आपण सर्व परिवार आणि छोटे बालक आणि त्यांच्या माता भगिनी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. खऱ्या अर्थानं जो शिकन तो गुरुगंध सेवा राहणार नाही. बाबासाहेबांनी एकाच घेतली, जो शिकन तो गुरुगंध सेवा राहणार नाही. कारण शिक्षण हे फार मोठं हत्यार आहे आणि आपण हे मुलं जरी आज 5वीमध्ये शिष्यवृत्तीमध्ये आली, आपल्या गावाचा आदर्श आहे. आपल्या गावची माणसं मोठे मोठे अधिकारी वक्ते साहेब आहेत आणि बरेचसे आपले जे ग्रामस्थ आहेत, पाठीमागच्या काळात देखील आपले पत्रकार वक्ते सरासर सर्वजण असतात. आपण मागच्या वेळेस देखील जे मुलं उच्च शिक्षित झाले, चांगल्या पदावर गेली, त्यांचा सत्कार आपण महावितरणाच्या साक्षीने याच ठिकाणी घेतलेला आहे. आणि हे मुलांचे देखील आता 5वीला त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. म्हणजे त्यांचं आयुष्याचं पहिलं पाऊल आहे तर त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. भविष्य काळामध्ये ते डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि मोठ्या पदावर ते जाऊ शकतात. त्यांना आणखीन आता आपल्या हस्ते या ठिकाणी सत्कार झाला म्हणजे त्यांना तो उत्साह काय झाला. त्यामुळे आपण अभ्यासाकडे लक्ष देऊ. आता आपल्याला शिष्यवृत्ती मिळाली आहे, आपल्या गावामध्ये सत्कार झाला, या मुलांना कळत म्हणजे भविष्यामध्ये आणखी ते अभ्यास करणार आहे, पुढची पायरी त्यांना सुटी जाणार आहे आणि ती वाटचाल आपण आयोजकांनी केली असेल. आणि त्यातच मला वाटलं की या आपण लहान मुलांपासून सुरुवात केली तर मोठे मोठे अधिकारी आपल्या गावातून गेले, त्यांचा देखील आपण सत्कार केला. आपल्या गावाचा आदर्श चांगला आहे. आपण आपल्या गावामध्ये आपण सर्व बहुजन समाजातील सर्व जे ग्रामस्थ आहेत आणि सगळे एक उत्सव आहे की आपल्या गावातून एखादा मोठ्या पदावर गेला तर लगेच एकमेकांना सांगतात आपण सत्कार केला पाहिजे मंदिरात. हा आदर्श आपल्या गावाचा आहे.
आणि हा आदर्श असा पुढे चालू राहील अशी मला अपेक्षा आहे. मी या छोट्या बालगोपालना शुभेच्छा देतो. तर भविष्य तुमचं उज्ज्वल आहे. तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, वकील, मोठे अधिकारी व्हा अशी आमच्या ग्रामस्थांनी अपेक्षा आहे. आणि जास्त न बोलता आमच्या या सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.